मित्रांनो नमस्कार. अर्णव ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपली छान व्हिडिओ आलेली आहेत. तुम्ही पाहिली पण असतील. बघा मित्रांनो, आजचा मस्त टॉपिक घेतलेला आहे आपण. आजचा टॉपिक आहे सरासरी. सरासरी असा टॉपिक आहे, की आपण आहे ना, हे गणित सोडवताना गोंधळून जातो आणि गणित मोठी दिसतात आणि आपण त्याला लाँग टर्मने सोडायला जातो. पण लाँग टर्मने सोडल्यानंतर काय होतं, आपला टाईम जातो. म्हणजे टाईम वाचवण्यासाठी तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्या सांगतो मी. आता बघा गणितकडे बघा, गणित कसं आहे. गणित आधी शांततेत वाचून घ्यायचं आणि बघा, गणित काय म्हणतं आपलं, सर्व कर्मचाऱ्यांच्या महिन्यांच्या पगाराची सरासरी 95 आहे. किती आहे सर्व कर्मचाऱ्यांची सरासरी किती आहे? तर 95 आहे, बरोबर? त्यात काय आहे? त्यात 40 कर्मचाऱ्यांच्या पगाराची सरासरी किती? 75. किती? 40 कर्मचाऱ्यांच्या पगाराची सरासरी किती आहे? तर 75. किती आहे? 75. बरोबर? आणि इतर कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगाराची सरासरी किती आहे? तर 100 रुपये. बरोबर? आधी किती होती? 40 कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या महिन्याच्या पगाराची सरासरी 75 रुपये. बरोबर? आणि इतर कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगाराची सरासरी किती? 100 रुपये. म्हणजे इतरांची किती? इतर म्हणजे किती? सॉरी. इतरांची किती होती? 100 रुपये. बरोबर? इतरांची किती? 100 रुपये. मग त्याला सोडवायचं कसं मित्रांनो? बघा, काय करायचं? या गणितासाठी आधी ना आपल्याला आहे ना, ह्या 40 कर्मचाऱ्यांचा आणि इतर कर्मचाऱ्यांचा रेशो काढून घ्यावा लागेल. बरोबर? आता यासाठी काय करायचं मित्रांनो? बघा, असं तिरकं करून घ्यायचं. आता गणित काय म्हणतं बघा. गणित सोपंच आहे, फक्त ते कठीण करून देतात आपल्याला आणि आपल्याला सोडवता येत नाही. दुसरं बघा, काय आहे? सर्व कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगाराची सरासरी 95 आहे. बरोबर? त्यात 40 कर्मचाऱ्यांच्या पगाराची सरासरी 75 आहे. बरोबर? मग आता काय करायचं आपण? ते 75 इथं लिहून घ्यायचे. 75. किती कर्मचाऱ्यांची ती? 40 कर्मचाऱ्यांची. बरोबर? आता 40 इथं टाकू आपण. आपल्याला रेशोच काढायचा आहे त्यांचा. काय करायचं मग? बघा. आणि इतर कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगाराची सरासरी किती आहे? 100 रुपये. किती आहे? 100 रुपये. आपल्याला खाली काय काढायचंय? कर्मचाऱ्यांची संख्या काढायची आहे. काय काढायची? कर्मचाऱ्यांची संख्या काढायची आहे. इतर कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगाराची सरासरी किती? 100. मग ते 100 इथे लिहून घ्यायची मित्रांनो. बरोबर? आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगाराची सरासरी किती आहे? तर 95. ते 95 इथे लिहायचे. बरोबर? आता काय करायचं? सरळ सरळ काय करायचं मित्रांनो? 100 मधून 95 मायनस करायचे. किती उरले? 5. बरोबर? 75 मधून 95 मायनस करता येणार नाही, मग 95 मधून 75 मायनस करायचे. किती उरले? 95 मधून जर 75 गेले मित्रांनो, तर तुमची उरतात 20. बरोबर? किती उरतात? 20. आता काय करायचं? याला सरळ सरळ भाग द्यायचा. जातोय का भाग? 5 1 5, 5 चोक 20. काय आला आपला रेशो? 1:4. रेशो किती आला आपला? 1:4. मग आता काय करायचं? काय सांगितलं त्यांनी? बघा, तर इतर कर्मचाऱ्यांची संख्या किती? मग काय करायचं? हे जे 75 कर्मचारी, सॉरी, हे 75 रुपये आहेत ना मित्रांनो, हे 75 रुपये, हे किती कर्मचाऱ्यांचे? 40. मग 40चा रेशो काय? 1. मग 40 म्हणजे 40वर 1 घ्यायचा. आधी काय करायचं? बघा, हे 40 घ्यायचे आणि खाली 1 टाकायचा. बरोबर? आणि काय सांगितलं यांनी? सर्व कर्मचाऱ्यांची संख्या सांगितली ना, मग दोघी कर्मचाऱ्यांची संख्या, दोघींचा रेशो हा, मग आपल्याला दोघींना प्लस करावं लागेल. हा 1 आणि हा 4. किती झाले? 1 आणि 4 5. डायरेक्ट गुणीला 5 टाका. सरळ सरळ सोडवा. 40 आणि 4 5 20. काय आलं उत्तर मित्रांनो आपलं? सरळ सरळ 200. एकदम शॉर्टकट. मित्रांनो, आपलं दुसरं गणित. मित्रांनो, हे त्याच टाईपचं गणित आहे थोडंसं. गणित व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल आणि गणितकडे बारीक लक्ष द्या. म्हणजे कसं आपण गणित वाचत नाही बघा आणि तिथं चुकून जातो. गणित काय म्हणते बघा, 10 चेंडूंमध्ये काही लाल रंगाचे आहेत. आता किती ते आपल्याला माहित नाही, की लाल किती आहेत आपल्याला माहित नाही, आणि उरलेले पांढऱ्या रंगाचे आहेत. आता 10 चेंडू आहेत, पण त्यात लाल रंगाचे किती आहेत, पांढऱ्या रंगाचे किती ते आपल्याला माहित नाही. पुढे बघा, पुढे गणित काय म्हणतं? सर्व चेंडूची सरासरी किंमत 28 आहे. मात्र सर्व चेंडूची सरासरी किंमत किती आहे? 28 आहे. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ते 10 चेंडू आहेत, त्यांची सरासरी किंमत 28 हे आपल्याला माहिती आहे. जर पुढे बघा गणित काय म्हणतं, जर लाल चेंडूची सरासरी किंमत 25 आहे. किती? लालची किती किंमत? 25. बरोबर? बघा, लालची किंमत किती आहे? 25. सरासरी किंमत किती? 25 असेल आणि पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत 30 असेल आणि पांढऱ्या
पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत किती असेल? 30 असेल. तर पांढऱ्या चेंडूची संख्या किती? आता आपल्याला हे पण माहित नाही की आपल्याला त्यांनी काय सांगितलं, लाल रंगाचे इतके आहेत, पांढऱ्या रंगाचे एवढे आहेत. मात्र दोघी जे ती 10 आहेत, पण पांढऱ्या रंगाची माहित नाही आणि रेड रंगाची आपल्याला माहिती नाही. मग आता ते काढायचं कसं बघा. तीच आपण पहिल्यांदा जी शॉर्ट ट्रिक्स वापरली त्या गणितात तुम्हाला सोडून देतो, तुमचा टाइम वाचेल. त्यासाठी बघा काय करायचं. बघा गणित मस्त आहे मित्रांनो, फक्त त्याच्याकडे आपण बारीक लक्ष द्यायचं आणि बारीक गणित वाचायचं. बघा काय करायचं, इथून बघू आपण. सर्व चेंडूची सरासरी किंमत किती आहे? 28 रुपये. मग आता तेच आपली तीच पद्धत पहिली. बघा किती सरासरी किंमत? दोघींची 28, बरोबर. आणि काय सांगितलंय, जर लाल चेंडूची सरासरी किंमत 25 रुपये असेल, मी तर 25 घेऊ, किती आहे हे? लाल म्हणजे रेड, बरोबर. आणि पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत 30 असेल, किती असेल? 30. हे बघा हे 30, हे किती आहे? व्हाईट, बरोबर. मग आता काय करायचं? सेम टू सेम. 30 मधनं 28 गेले, किती राहिले? किती उरले? 2, बरोबर. आणि 25 मधनं 28 गेले, किती उरले? 3. हा त्यांचा रेशो आला मित्रांनो. 2 आज 3, त्यांचा काय आला? रेशो आला. आता बघा, आता काय सांगितलंय पुढे, सरासरी किंमत 30 रुपये असेल तर पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत किती? बरोबर. मग आपण काय करायचं मित्रांनो, बघा एकूण किती सांगितलं आपल्याला? 10 चेंडू. किती सांगितले? 10 चेंडू, बरोबर. 10 एकूण सांगितलंय ना आपल्याला, एकूण 10 चेंडू. मग एकूण 10 चेंडूंची सरासरी किंमत, 10 चेंडूंमध्ये काही लाल रंगाचे आहेत. चेंडू किती ते आपले? एकूण 10. मग 10 वर घ्यायचे आणि दोघी चेंडूंचा रेशो घ्यायचा. काय करायचा? दोघी चेंडूंचा रेशो घ्यायचा. किती आला तो? 5. किती आला? 5. आणि काय सांगितलं आपल्याला, तर पांढऱ्या चेंडूची सरासरी किंमत किती? आता पांढरा चेंडू कुठे आपला? हा 30. हा 30, हा हे पांढऱ्या चेंडू, बरोबर. त्याचा रेशो काय आहे? 3. हा 3 इथे टाकून द्या मित्रांनो, 3, बरोबर. आलं? 5 1 5, 5 2 10 आणि 2 3 6. आलं उत्तर मित्रांनो, 6. एकदम शॉर्टकट पद्धत आपली. बघा मित्रांनो, हे बघा, हे सरासरीच्या टाईपचं वेगळं गणित, म्हणजे त्याच टाईप मधलं दुसरं गणित आहे. आपण थोडा टाईप चेंज केलेला आहे आता. बघा मित्रांनो, हे गणित आहे ना, मला असं वाटतं कंबाईनला पडलेलं होतं आता हे गणित. आता हे गणित आहे ना, आपण जेव्हा पडतं त्या टायमाला आपण काय करतो, याला लॉंग टर्मने सोडायचा प्रयत्न करतो आणि आपला टाइम जातो. मग तुम्हाला शॉर्टकट बी सांगतो, 2 पद्धतीने गणित सोडून दाखवतो, एक शॉर्टकट आणि एक लॉंग कट. आधी आपण शॉर्टकट सोडू. बघा शॉर्टकट काय म्हणतं गणित. गणित बघा काय म्हणतं, एका क्रिकेटपटूने 17व्या कसोटीत 87 धावा केल्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढली. किती वाढली? 3 ने वाढली. तर त्या क्रिकेटपटूची 17व्या कसोटीनंतरची सरासरी किती? बरोबर मित्रांनो. बघा आता हे गणित सोडताना काय करायचं आधी, बघा कितव्या 17व्या कसोटीत आहे ना, मग काय करायचं, आधी 17 घ्यायचा, बरोबर. बघा 17 घ्यायचा आणि त्याला -1 करून घ्यायचा. तुम्हाला शॉर्टकट सांगतोय मी. हा -1 मी माझ्या मनाने केला, मी शॉर्टकट आहे म्हणून. त्याला -1 करून घ्यायचं, बरोबर. आणि काय करायचं, त्याची सरासरी कितीने वाढली? 3 ने वाढली, बरोबर. मग काय करायचं, गुणिले 3 टाकायचा, बरोबर. आणि बघा वाढली ना, जर वाढली असेल तर या ठिकाणी काय करायचं, वाढली असेल तर मायनस घ्यायचं आणि घटली असेल तर प्लस घ्यायचं, म्हणजे उलट घ्यायचं मित्रांनो. हा उलट करायचं, जर वाढली असेल तर मायनस घ्यायचा आणि घटली असेल तर प्लस घ्यायचं. ही शॉर्टकट आहे माझी. बघा आता काय करायचं, मायनस किती आहे? 87 धावा. आता इथं काय 87 टाकायचं, 87. बघा आता आन्सर काय येईल आपलं. 17 - 1 किती झाले? 16, बरोबर. गुणिला 3 -87, बरोबर. सॉरी इथं 3, 16 1 16 16 32 33 48, म्हणजे 87 - 48. 7तून 8 जात नाही म्हणून 17तून 8 गेला, इथे 1 घेतला, 17तून 8 गेले 9. बघा मग मित्रांनो, मग काय करायचं, 87 ना, 87 मधून हे 48 गेले, किती झाले? 7तून 8 जात नाही म्हणून 17 1 इथून घेतला, 17तून 8 गेले 9 आणि हा 1 रिटर्न टाकला इथं, मग किती झाले? 8तून हे 5 गेले, किती झाले? 8तून 5 गेले 9. आलं उत्तर आपलं 39. हे एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे मित्रांनो. ती होती आता शॉर्टकट पद्धत. आता तुम्हाला ही आपली रेग्युलर पद्धत आहे, ज्या पद्धतीने आपण सगळं सोडवतो तशीच एक पद्धत सांगतो. बघा काय आता गणित तुम्ही वाचलेलं आहे. गणित काय म्हणतं बघा, एका क्रिकेटपटूने 17व्या सामन्यात
कितीव्या सामन्यात 17व्या सामन्यात कसोटीत 87 धावा केल्या. मग त्याने 17व्या सामन्यात 87 धावा केल्या म्हणजे तो किती सामने खेळला असेल आधी 16 सामने बरोबर. किती 16 सामने. मग 16 सामन्यातील एकूण धावांची सरासरी किती आहे सॉरी जर धावांची सरासरी केली आपण तर त्याला आपण काय म्हणू एक्स मानू. काय म्हणू त्याला एक्स मानू बरोबर. किती सामने खेळला तो 17व्या सामन्यात 87 धावा केल्या त्यांनी. मग आधी किती खेळला असेल तो 16 सामने. मग 16 सामन्यांची सरासरी किती धावांची सरासरी एक्स मानू बरोबर. मग जर तिला एक्स मानलं मित्रांनो आपण मग 16 सामन्यातील एकूण सरासरी म्हणून 16 सामन्यातील एकूण सरासरी किती होईल मग 16x बरोबर. 16x किती 16x. मग आता काय सांगितलंय ही जी 16x मित्रांनो ही 16 सामन्यातील एकूण सरासरी आहे बरोबर. कारण तो 17वी सामना खेळला नाही आणि त्यांनी काय सांगितलं आता पुढे बघा 17व्या सामन्यातील एकूण धावा 87 धावा केल्यामुळे किती 17व्या धाव्यात बघा. मी इथं काय करायचं हा 87 टाकायचा. ही 16 झाले तुमचे आणि 87 एकूण झाले 17व्या बरोबर. त्यांची सरासरी 3 ने वाढली. किती 87 धावा केल्यामुळे त्यांची सरासरी ही 3 ने वाढली बरोबर. किती मग एकूण धावा किती खेळला तो तर 17 बरोबर. आणि काय सांगितले तर एकूण सरासरी 3 ने वाढली. मग सरासरी काय मांडली ती आपण एक्स बरोबर. एकूण सरासरी 3 ने वाढली बरोबर. झालं आपलं इक्वेशन तयार मित्रांनो. हे बघा आता काय करायचं याला सोडायचं. आता हे आपलं इक्वेशन तयार झालं. तुम्हाला जर नाही समजलं असेल मित्रांनो तर मला परत सांगा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला हे परत समजून देईन. हे सोडा आहे ना कारण तो 17 सामने खेळलेला आहे म्हणजे 16 सामन्याची एकूण सरासरी काढलेली आपण नंतर त्याला प्लस 87 केलेलं आहे म्हणजे 17 झाली. एकूण सामने किती खेळला 17 आणि मग आणि काय सांगितलं यांनी तर त्याची जी सरासरी आहे म्हणजे ही जी एक्स मानलेली सरासरी आपण ती 3 ने वाढली बरोबर. आता काय करायचं याला सोडवायचं. हा 17 इथं भागीला ना तिकडे जाताना गुणला होईल. मग काय होईल इकडे बघा 16x प्लस 87 बरोबर 17 कंसात x प्लस 3 बरोबर. तर त्याची सरासरी काढायची मित्रांनो. बघा आता काय करायचं आता इथं 17x झाली बघा हे सोडून देऊ आधी 17x प्लस 17 ते 51 बरोबर आणि हे 16x प्लस 87 बरोबर. आता काय करायचं हा इथं प्लसला इथं येताना मायनस होईल 16x सॉरी इथं 87 राहिला होता मित्रांनो आपला 7 राहिला होता. काय करायचं हा 17 आहे ना इकडे येताना काय होईल मायनस होईल म्हणजे 17 मधनं 16 गेले की झाले x उरला बरोबर. x उरला आणि 87 मधून आता 87 इकडे मायनस प्लस आहे ना इकडे येताना मायनस होईल. मग 87 मधून 51 गेले की झाले आपले बघा 87 मधून 51 गेले इथे उरले 6 आणि 8तून 5 गेले 36 म्हणजे किती झाले 36 x बरोबर 36. पण मित्रांनो काय सांगितलंय बघा पुढे त्याची सरासरी 3 ने वाढली. सरासरी किती आली आपली 36 3 ने वाढली ना म्हणजे 16 सामन्यात जर तो एकूण सरासरी 36 खेळला असेल 36 झाली असेल मग ती सरासरी नंतर 17व्या सामन्यानंतर किती झाली 36 प्लस 3 किती झाली 39. आला आपला आन्सर बरोबर मित्रांनो. सरासरी मधलाच असा एक टॉपिक म्हणजे असेच एक टाईपचं गणित आहे. आपण असं गणित आहे ना कधी कधी आपण याला शॉर्ट ट्रिक्स सोडायचा प्रयत्न करायचा किंवा एकदम शॉर्टने सोडायचा प्रयत्न करायचा. बघा ते हे गणित तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक्सने सोडून दाखवतो मी. गणित एकदम भारी आहे. बघा गणित वाचू आपण. बघा 3 संख्यांमधील दुसरी संख्या पहिलीच्या दुप्पट आहे. काय आहे 3 संख्या आहेत. 3 संख्यामधील दुसरी जी संख्या आहे म्हणजे आता समजून घ्या ही एक संख्या आहे ही 2 संख्या आहेत. बघा मित्रांनो ही पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या. आपण जे गणित सोडवणार आहे मित्रांनो काय करतात हे गणित आणि एक्स मानून पण सोडता येतं आपल्याला की एक्स मानून मग ते जास्त किचकटून जातं. त्याच्यापेक्षा आपण एक्स न मानता हे गणित तुम्हाला सोडून दाखवतोय मी म्हणजे एकदम शॉर्ट ट्रिक्स नाही. बघा ही पहिली संख्या ही दुसरी संख्या तिसरी संख्या आपण एक जस्ट मानलेलं आहे. बघा आता काय सांगितलं यांनी दुसरी संख्या ही पहिलीच्या दुप्पट आहे. दुसरी संख्या ही पहिलीच्या दुप्पट आहे आणि दुसरी संख्या ही तिसरीच्या तिप्पट आहे. मग मित्रांनो हे ज्या 3 संख्या आहेत यामध्ये आपण असं विचार करायचा की अशी या संख्येमध्ये आपल्याला अशी कोणती संख्या ठेवता येईल की तिसरीच्या दुप्पट येईल ती आणि पहिलीच्या दुप्पट येईल पहिलीच्या दुप्पट येईल आणि दुसरीच्या तिप्पट येईल सॉरी तिसरीच्या दुप्पट येईल अशी कोणती संख्या ठेवायची आपण. बघा तर आपण समजून घ्या इथं 6 जर ठेवला तर काय सांगितलं यांनी 3 संख्यांमधील दुसरी जी संख्या पहिलीच्या दुप्पट आहे. पहिलीच्या दुप्पट म्हणजे इथं 3 ठेवता येईल आपल्याला बरोबर कारण ही पहिलीच्या दुप्पट आहे ना ही 3 आहे 3 दुने 6 बरोबर आणि दुसरी संख्या ही तिसरीच्या तिप्पट आहे आणि तिसरी संख्या ही
दुसरी संख्या ही तिसरीच्या तिप्पट आहे. ही जी दुसरी संख्या आहे ही तिसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे इथं 2 ठेवता येईल म्हणून झालं. बरोबर. ही 2 बेत्रिक 6 म्हणजे 3 तिप्पट आहे संख्या. बरोबर. आता बघा पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या आली आपली. बरोबर. आता काय सांगितलं यांनी? तिन्ही संख्यांची बघा काय सांगितलं यांनी? तिन्ही संख्यांची सरासरी बघा. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. किती आहे? 44. काय आहे? तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. मग आता काय करायचं बघा. 44 गुणिला 3. तिघी संख्यांची सरासरी 44 आहे. म्हणजे तिघी संख्या कोणत्या? त्यांचा रेशो बघा. काय घ्यायचं आपण? ते तिघी रेशोचा प्लस करून घ्यायचं. 3 3 आणि 6 किती झाले? 9 9 2 किती झाले? 11. बरोबर. हे 11 खाली टाकायचे. बरोबर. आणि गुणिला काय सांगितलं त्यांनी? तर पहिली संख्या ही पहिली संख्या बरोबर ही पहिली संख्या व तिसरी संख्या तिसरी संख्या या संख्येमधील अंतर किती? मग मला सांगा ही पहिली संख्या आणि तिसरी संख्या याच्यामधील अंतर किती? 2 मधून 1 गेला 3 मधून 1 गेला 3 मधून 2 गेले किती झाले? उरला किती? 1. बरोबर. तो गुणिला इथे टाकायचा. बरोबर. आता सरळ सरळ सोडवायचं याला. ही शॉर्ट ट्रिक्स मित्रांनो. आपण x मानू मग ते गणित पुढे एकदम लांब जाईल. त्यापेक्षा ही एकदम शॉर्ट ट्रिक्स बघा. आता सोडायचं याला. 11 1 11 11 चौक 44 4 त्रिका 12 12 12 गुणिला 1 किती झाले? 12च. आन्सर काय आला आपलं? 12. आलं मित्रांनो. अशाच प्रकारची माझी काही उदाहरणं आहेत. मी तुम्हाला आता मी बॅच घेणार आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला सोडून देणार आहे. बघा तुम्हाला माझी जर गणितं आवडली असतील म्हणजे जी अशी गणितं आहेत ती मित्रांनो ही प्रत्येक टाईपला येतात. IBPS मध्ये येतात, TCS पॅटर्नमध्ये येतात. प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये येतात. आता जे मागे तुम्हाला एक ते उदाहरण सोडून दिलं मी क्रिकेटचं ते आपल्याला आता कंबाईनमध्ये दिलेलं होतं. जर तुम्हाला माझी गणितं आवडत असतील मित्रांनो तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.